हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, श्री स्वामी समर्थ. तर मग आज गुरुवार आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की मी 21 गुरुवारचं व्रत करायचं ठरवलं होतं आणि त्यातलाच माझा हा आजचा 5वा गुरुवार आहे. तर सगळ्यांना असं वाटत असेल की बरेच दिवस झाले आणि फक्त 5च गुरुवार, तर आतमध्ये बरेचसे बायकांचे काही प्रॉब्लेम्स असतात, परत सुतक वगैरे. तर त्यातले गुरुवार मी फक्त उपवास करते, पूजा वगैरे करत नाही आणि पकडत सुद्धा नाही. म्हणून हा माझा पूजा केलेला आजचा 5वा गुरुवार आहे आणि या दिवशी मी स्वामी समर्थांची पूजा कशी केली सर्व गोष्टी मी या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर जसं की मी तुम्हाला म्हटलं तसं 21 गुरुवारांपैकी आजचा माझा 5वा गुरुवार होता, म्हणून मी सकाळी लवकर उठली, घर वगैरे सगळं छान स्वच्छ केलं आणि जशी मी या गुरुवारची सुरुवात करते ती उंबरठा पूजनापासून. तुम्हाला तर मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगितलं आहे की उंबरठा पूजन का करायला पाहिजे किंवा कशा पद्धतीने केलं पाहिजे. तर आज सुद्धा मी तुम्हाला सांगते की उंबरठा पूजन करणे म्हणजे काय. तर उंबरठ्यावर सुंदर असा अगोदर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तसं तर आपण स्वच्छ करता वेळेस साफ करतोच, पण परत सुद्धा आपल्याला पाणी टाकून अगोदर आपल्याला उंबरठा स्वच्छ पाण्याने क्लीन करायचा आहे आणि नंतर हळदी कुंकुममध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला हळदीचं लेपन बनवून घ्यायचं आहे. तसंच बरोबर कुंकवाचं सुद्धा आपल्याला बनवायचं आहे, कारण तर कुंकवाचं सुद्धा आपल्याला स्वस्तिक काढायचा असतो आणि कोरड्या कुंकाचं स्वस्तिक होणार नाही. त्यामुळे आपल्याला कुंकू थोडंसं ओलं करून स्वस्तिक काढायचं आहे आणि दोन्ही साईडनी कुंकाने अशा पद्धतीने आपल्याला टिपके देऊन घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने छान स्वस्तिक काढायचं आणि माझी हळदी थोडीशी फेंट असल्यामुळे तेवढं दिसत नाही उंबरठ्यावर. तुमच्याकडे जर डार्क असेल आणि ओरिजिनल असेल तर तुम्ही नक्कीच यूज करा, त्याने सुद्धा आपला उंबरठा भरभरून दिसेल. आणि इथे ही चौकट नसून फरशी असल्यामुळे त्यावर उठून दिसत नाही. तर अशा पद्धतीने सेंटरला एक स्वस्तिक, दोन्ही साईडनी कुंकवाचे छान असे गंध लावून मी नंतर रांगोळीला सुरुवात केली आहे. तर तसं म्हणतात की आपल्या उंबरठ्यावर लक्ष्मी वास करत असते, त्यामुळे नेहमी आपला उंबरठा स्वच्छ आणि क्लीन ठेवला पाहिजे. मी तर पुरेपूर प्रयत्न करते माझा उंबरठा क्लीन ठेवण्याचा, जेणेकरून घरात एंट्री होताच पॉझिटिव्ह फिलिंग्स आली पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण जेवढा आपल्या घराचा पोर्च किंवा डोअर वगैरे स्वच्छ ठेवू, तेवढंच आपल्या घरातून बाहेर पडणाऱ्यांना किंवा आत येणारे जे काय असते तर त्यांना घरात येताच प्रसन्न फील झालं पाहिजे. तर अशाच पद्धतीने मी सुद्धा माझं घर क्लीन ठेवायचा प्रयत्न करते किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळी डिझाईन्स वगैरे काढायचा प्रयत्न करते. दररोज जर माझ्याकडून ह्या गोष्टी झाल्या नाहीत तर मी सणाला वगैरे तर आवर्जून या गोष्टी नक्कीच करते. तर अशा पद्धतीने ही गुरुवारची सुरुवात मी माझ्या उंबरठ्यापासून करते. जर तुमच्याकडून झालं तर तुम्ही घराचे दरवाजे वगैरे ह्या सुद्धा गोष्टी स्वच्छ क्लीन करून त्यावर स्वस्तिक काढावेत. पण सगळ्याच गोष्टी एका दिवशी होत नाहीत, त्यामुळे हळूहळू करून मी त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करते. तर माझ्या तर शेवेमध्ये जेवढं मी तुम्हाला सांगत आहे तेवढंच होतं, पण प्रत्येकाच्यानं जर होत असेल तर अजून त्यात ॲड केलंच पाहिजे. नंतर मी स्वामींचा पूजा करण्यासाठी, अभिषेक करण्यासाठी जे काही साहित्य लागतं त्यासाठी मी ताट बनवून घेतलं आहे. तर ताटामध्ये मी काय काय घेतलं आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते आणि अगोदर सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. तर ताटामध्ये आपल्याला घ्यायचं आहे दिवा, निरंजन, हळदी कुंकुम, फुलं. प्रसादासाठी डाळिंब घेतलेले आहेत मी, स्वामींचे आवडतं डाळिंब, द्राक्ष आणि खडी साखर आणि पंचामृत घेतलेलं आहे. मी अगोदरच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे बऱ्याच वेळा पंचामृत कसं बनवायचं. त्या पद्धतीने तुम्ही नक्कीच पंचामृत बनवू शकतात. नंतर पूजेसाठी आसन घ्यायचं आहे आणि कुठलीही पूजा करता वेळेस आपल्याला कधीच खाली बसायचं नाही. आसनावर बसूनच देवांची पूजा केली जाते. नंतर ज्या पाटावर आपल्याला स्वामींची पूजा करायची तो पाट तिथं स्थापन करून घ्यायचा आहे. नंतर त्यावर एक लाल कलरचं वस्त्र अंथरून घ्यायचं आहे. आणि आता नंतर माझ्याकडे एक त्रिमूर्तीची फ्रेम आहे, ती फ्रेम तिथं स्थापन करून घ्यायची आहे. आणि सगळ्यात अगोदर मी जसं तुम्हाला म्हणते त्यानुसार आपल्याला कुठल्याही पूजेची सुरुवात निरंजन लावण्यापासून होते, तर आपल्याला ही सुद्धा निरंजन लावण्यापासूनच करायची आहे. तर थोडेसे खाली तांदळाचे अक्षता टाकून घ्यायचेत. नंतर त्यावर निरंजन ठेवून घ्यायचं आहे. तेलाचा किंवा तुपाचा आपण कुठलाही घेऊ शकतो, दोन्ही निरंजन घेतले तरी चालतं. नंतर निरंजनाला हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे, आपल्या डोक्याला हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे आणि नंतर निरंजनाला फूल वाहून निरंजन लावून आपल्याला आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे. तर अशा पद्धतीने मी ही गुरुवारची पूजा करते. माझ्या जर काही गोष्टी चुकत असेल तर त्यासुद्धा तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवू शकतात. असं नाही की प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीत परफेक्टच असतो आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येकाच्या घरी पूजा करण्याचे वेगवेगळे सुद्धा प्रोसेस असू शकतात. असं नाही की मी जसं करते आणि असंच तुम्ही सुद्धा केलं पाहिजे.
प्रत्येक जणांच्या घरामध्ये वेगवेगळ्या पद्धती, इव्हन जर मुलगी सासरमध्ये गेली तर सासरच्या माहेरच्या सुद्धा गोष्टींमध्ये बरेचसे चेंजेस असतात. त्यामुळे प्रत्येक भागात वेगवेगळी पूजा केली जाते, हे तर मी तुम्हाला अगोदर सुद्धा म्हटलं आहे. नंतर एका प्लेटमध्ये स्वामींची मूर्ती ठेवायची आहे आणि आपल्याला स्वामींना पाण्याने व्यवस्थित अभिषेक घालून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वामींना छान असा अभिषेक घालायचा आहे. अगोदर पाण्याने, परत पंचामृत, आणि पंचामृत आपल्याला 5 वेळा स्वामींच्या डोक्यावर टाकायचं आहे आणि परत पाण्याने असं करून आपल्याला स्वामींचा अभिषेक करायचा आहे. जसं की मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार, तर या सेवेमध्ये तुमचे काही दुसरे रूल्स सुद्धा असू शकतात. असं नाही की मी जसं करतेय तसंच तुम्ही केलं पाहिजे. आपापल्या ठिकाणी जसं जसं असतं त्यानुसार तुम्ही नक्कीच करू शकतात. मी फक्त तुमच्यापर्यंत माझी छोटीशी पूजा शेअर करण्याचा प्रयत्न करत आहे, किंवा मी कशी पूजा करते हे तुमच्यासोबत शेअर करत आहे. असं नाही की मी कोणाला म्हणत आहे की तुम्ही सुद्धा असं करा, पण जसं आपल्याला घडेल तसं आपण नक्कीच केलं पाहिजे. जर काही गोष्टी तुमच्या माझ्या सेम येत असतील तर त्या तुम्ही सुद्धा नक्कीच करायला हव्यात. बऱ्याच जणांना आता काही गोष्टीला, आध्यात्मिक गोष्टीसाठी वेळ नाहीये, पण आपण नक्कीच काढला पाहिजे. असं नाही की करत नाहीये, तर आपण पूजा वगैरे करतच राहतो, पण बऱ्याच जणांची इच्छा सुद्धा असते की आपण सुद्धा गुरुवार करावं, गुरुचरित्र वगैरे वाचावं. पण हल्ली सगळ्यांना कामाच्या व्यापामुळे वगैरे वेळ भेटत नाही, पण वेळ भेटत नसतो, तो काढावा लागतो आणि काढल्यावर नक्कीच भेटतो असं मला वाटतं. म्हणून आपण सुद्धा नक्कीच वेळ काढला पाहिजे. नंतर आपल्याला स्वामींची मूर्ती छान अशी पाठावर स्थापन करून घ्यायची आहे आणि तिथे आपल्याला चंदनाचा स्वामींना गंध लावून घ्यायचा आहे. फ्रेम जी मी तुम्हाला म्हणलं त्रिमूर्तीची आहे, त्यांना सुद्धा छान असा चंदनाचा गंध लावून घ्यायचा आहे. स्वामींना चंदनाचा गंध अतिशय खूप जास्त आवडतो, म्हणून कधीही स्वामींना चंदनाचाच गंध लावून घ्यायचा. नंतर मी विठ्ठल रुक्मिणीला सुद्धा गंध लावून घेतला आणि नमस्कार करून घेतला. आता आपण स्वामींना छान फुले वाहून घेऊयात. शक्यतो पिवळं फुल असलेलं चांगलं, पण नसेल तर कुठल्याही प्रकारचं फुल आपल्याला स्वामींना वाहून घ्यायचं आहे. आणि ही सेवा करते वेळेस आपल्याला एकतर मानसपूजा म्हणायची आहे. मानसपूजेमध्ये पूर्ण डिटेल्स दिलेला आहे, पूजेपासनं तर प्रसादापर्यंतचे पूर्ण त्याचे जे कडवे आहेत ते पूर्ण त्यामध्ये आहे. सगळं स्वामींना या बसा अभिषेक सर्व गोष्टींचा उल्लेख केलेला आहे त्यामध्ये. मी शक्यतो ही पूजा करते वेळेस मला पूर्ण मानसपूजा पाठ नाहीये, तर फोनवर वगैरे लावून ठेवते किंवा टीव्हीवर लावून ठेवते, जेणेकरून घरात सुद्धा अतिशय प्रसन्न असं वाटेल आणि मला सुद्धा पूजा करते वेळेस थोडासा त्या गोष्टींचा उल्लेख होईल किंवा त्या गोष्टीला थोडंसं पीसफुल फील होईल. म्हणून शक्यतो पूजा करते वेळेस आपण मानसपूजा आपल्याला पाठ नसेल तर टीव्हीवर वगैरे लावून ठेवायची किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करायचा. कुठलेही तुम्ही करू शकतात. नंतर स्वामींचं आवडतं फळ डाळिंब स्वामींना आपण अर्पण करूयात. आणि आता आपण एकदा स्वामींना नमस्कार करून गुरुचरित्र वाचायला सुरुवात करूयात. तर गुरुचरित्र वाचायच्या अगोदर कधीही आपल्याला अगोदर त्याला हळदी कुंकुम लावून घ्यायचं आहे, नंतर आपल्या डोक्याला लावायचं आहे आणि नंतर ग्रंथ वाचायला, कुठलाही ग्रंथ वाचायच्या अगोदर त्याची पूजा करायची आणि नंतर आपण त्याला वाचायला सुरुवात करायची. हवं तर तुम्ही हळदी कुंकुम अक्षदा आणि फूल वाहून सुद्धा सुरुवात करू शकतात. तर अशा पद्धतीने आपल्याला सुरुवात करायची आहे. तर गुरुवारच्या याच पूजेच्या दिवशी बरेच जण म्हणतात तारक मंत्र कधी म्हणता, किंवा हे मी ह्यामध्ये सांगितलेलं नाहीये, तर दिवसभरात आपण 11 वेळा तारक मंत्राचं नक्कीच म्हणू शकतो, जसं आपल्याला वेळ भेटेल त्यानुसार. आणि पाठ असल्यावर तर आपण चलत फिरत सुद्धा ह्या गोष्टी करू शकतो. असं नाही की देवासमोर बसूनच त्या गोष्टी म्हणल्या पाहिजे. स्वयंपाक करते वेळी सुद्धा आपण देवांचं नामस्मरण करू शकतो. तर गुरुचरित्र वाचून घेते. गुरुचरित्र आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं की मानसपूजेमध्ये बऱ्याचशा गोष्टींचा उल्लेख आहे. तुम्ही एकदा मानसपूजा वाचा किंवा ऐका, तुम्हाला आतल्या आतच पीसफुल होईल. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये खूप छान आहे, खूप सुंदर वाटतं ते ऐकल्याच्या नंतर. आणि माझं गुरुचरित्र वाचून झालं की नंतर मग मी जपमाळ करते. बरेच जण म्हणतात की 9 वेळा 11 वेळा माळ जपली पाहिजे, पण मला असं वाटतं की आपण शांत मनाने अतिशय मनातून फक्त 1 वेळा जरी जपली किंवा आपल्याला जेवढ्या वेळा होईल, जेवढा वेळ आहे किंवा जेवढ्या वेळा आपली इच्छा आहे मनातून, तेवढ्या वेळा जरी आपण माळ जपली तर आपले स्वामी नक्कीच आपलं ऐकतील. म्हणून असं फोर्सफुली 11 वेळा
होईल तेवढं आपण केलेलं कधीही चांगलं. स्वामींची माझ्याकडून एक वेळ माळ जपणं होती पूजा करता वेळेस, मी एक वेळ स्वामींची माळ जपते. आणि गुरुचरित्र सुद्धा असं नाही की एक दिवशी पूर्ण कंप्लीट केलं पाहिजे. मला जसा वेळ भेटेल तसं कंप्लीट करते. शक्यतो मी अगोदरचे 4 सुद्धा गुरुवार 21 अध्याय एकच दिवशी वाचले. 2.5 तासामध्ये माझं जवळपास पूर्ण वाचून झालेलं होतं. पण एखाद्या वेळेस जर मला काम असेल, वाचणं वगैरे नाही झालं तर मी 7 अध्याय करून असं 3 दिवसामध्ये गुरुचरित्र कंप्लीट करते. नंतर मी बाकीचे उरलेले अध्याय दुसरे तिसरे दिवशी असं करून ते गुरुचरित्र कंप्लीट करते. तुम्ही असं सुद्धा करू शकतात किंवा 3 करून असं 7 दिवस सुद्धा गुरुचरित्र वाचू शकतात. तर अशाच पद्धतीने मी सुद्धा वाचलं. नंतर स्वामीची छान अशी आरती केली, स्वामींना आरती दिली, परत स्वतःला छान आरती घेतली आणि स्वामींना छान असा नमस्कार केला. व आता वेळ आहे प्रसादाची. तर स्वामींसाठी मी सकाळी तरी उसळ वगैरे दाखवत असते माझा फराळ झाल्याच्या नंतर, किंवा रात्री जे काही शिरा वगैरे बनवलेला असेल किंवा जे जेवायला बनवले असेल ते दाखवते. ह्या वेळेला मी स्वामींसाठी त्यांचं आवडतं फळ किंवा खडीसाखरेचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो किंवा दूध साखरही चालते. तर आज मी स्वामींसाठी त्यांचं आवडतं फळ डाळिंब, द्राक्ष आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करून स्वामींना नमस्कार केला. तर अशा पद्धतीने ही छोटीशी पूजा मी माझ्याकडून स्वामींची सेवा करते. तर यामध्ये सुद्धा माझं काही चुकलं असलं तर नंतर मी स्वामींना नमस्कार करते. आणि मी जर सकाळच्या वेळेमध्ये पूजा केलेली असेल तर सायंकाळी परत एकदा आरती करते, जेणेकरून घरातील सगळ्या जणांना आरती घ्यायला भेटेल, सगळ्यांना स्वामींना नमस्कार करायला भेटेल. पण जर माझी पूजा करत करत मला जर सगळं वाचत सायंकाळ झाली तर मग मी शक्यतो एकदाच आरती करते. तर जर तुम्ही सुद्धा सकाळी करत असाल तर 2 टाइम स्वामींची छान आरती करायची, घरामध्ये सगळीकडे धूप वगैरे मस्त द्यायचा. तर अशा पद्धतीने माझा आजचा 5वा गुरुवार सुद्धा 21 गुरुवारांपैकी छान पद्धतीने पार पडला. स्वामींच्या मनात जर गोष्टी असतील तरच ते आपल्याकडून घडतात असं म्हटलं जातं. आणि स्वामींच्या मनात त्या गोष्टी आहेत की माझ्याकडून हे 21 गुरुवार करून घ्यायचे आहेत, तर ते नक्कीच होतील असं मला वाटतं. तुम्हाला सुद्धा इच्छा असेल तर तुम्ही एकदा नक्कीच करा. आय होप तुम्हाला माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल. आणि माझं या व्हिडिओमध्ये काही जर चुकलं असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. तुम्हालाही ही स्वामींची छोटीशी सेवा करायची इच्छा असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच करा, जशी मी आज केली. तर अशा पद्धतीने मी स्वामींची पूजा करते. आणि लास्ट ऑफ द मोमेंट माझं असं असतं दिवसाच्या की स्वामींच्या मंदिरामध्ये दर्शनाला जाणे. पूजा वगैरे झाली, परत आवरलं, रेडी झाले आणि छान असं स्वामींचं अक्कलकोटमध्ये मठामध्ये जाऊन दर्शन घेतलं आणि घरी येऊन उपवास सोडला. तर असा होता माझा आजचा हा 21 गुरुवारांपैकी 5वा गुरुवार. आणखी भेटूया दुसऱ्या 6व्या गुरुवारामध्ये आणि ते सुद्धा असं छान पद्धतीने पार पडावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि मी माझा व्हिडिओ इथंच संपवते. धन्यवाद.